मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, नदीपात्रामध्ये कार बुडाल्याची भीषण दृश्य, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीचं पाणी गेल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। पुणे शहरासह परिसरात जोरदार पाऊस, खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढला। आळंदीमधील इंद्रायणी नदीमध्ये जाण्यासाठी वारकऱ्यांना बंदी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीच्या वर, खेड आणि नागोठणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट परिसरात पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट, जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं, वाहतूक खोळंबली। महाबळेश्वरमध्ये धुवाधार पाऊस, ग्रामीण भागामध्ये जनजीवन विस्कळीत, तापोळ्यामध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद। पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी गोगावलेंकडून अघोरी पूजा, शिंदेंकडे गोगावले यांची तक्रार करणार, कारवाई न केल्यास पुढचं पाऊल उचललं जाईल, सूरज चव्हाण यांचा इशारा। या अघोरी पूजा केली नाही, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचेही व्हिडिओ आमच्याकडे आहेत, लवकरच समोर आणू, आरोपानंतर भरत गोगावले यांचा इशारा। दोन्ही शिवसेनेकडून 2 वर्धापन दिन मेळाव्यांचं आयोजन, उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करणार की एकनाथ शिंदे स्वबळाचा नारा देणार, याकडे लक्ष। शिंदे गट माणसं विकत घेण्याचं काम करतोय, त्यांच्यातील काही दलाल मुंबईतील नगरसेवकांना पैशांचा आमिष दाखवून आपल्याकडे येण्यासाठी गळ घालतात, खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप। युतीसाठी दोन्ही बाजू सकारात्मक आहेत, विचार आणि राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही लोकांची इच्छा, महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत, आज ठाकरे कोणतीही मोठी घोषणा करणार नाहीत, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। राज ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये आधी चर्चा झाल्या, शिंदे राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरीही गेले, मात्र अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर राज ठाकरे स्वतः बोलतील, कोणी कुणाकडे जेवायला गेल्यामुळे युती किंवा आघाडी होत नसते, संदीप देशपांडे यांचं विधान। गणरत्न सदावर्ते यांना मनसे कार्यकर्त्यांची धमकी, सदावर्ते यांची गाडी फोडण्याचा इशारा, राज ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्ते आक्रमक। राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाईंना निलेश राणेंचे धमकावण्याचे मेसेज, तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही, नितेश राणे यांची पोस्ट। तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डीमधील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम असेल, आळंदीमधील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरालाही आकर्षक सजावट। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सोलापूरमधून आणखी एका आरोपीला अटक, ड्रग्ज प्रकरणामधील आरोपींच्या संख्या 38 वर पोहोचली, आतापर्यंत 22 जण अटकेत तर 16 जण फरार। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएकडून सर्व विमानांचं ऑडिट करण्यात येईल, मुंबई विमानतळावरील उड्डाण घेणाऱ्या प्रत्येक विमानाचं ऑडिट होणार। लंडनमधील ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखचा डंका, जागतिक क्रमवारीमध्ये नंबर 1 वर असलेल्या चीनच्या खेळाडूवर उपांत्य फेरीमध्ये मात, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्याकडूनही दिव्याचं कौतुक। अमेरिकेकडून मिडल ईस्टमध्ये 40,000 सैनिक तैनात, इराण इस्रायल युद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चर्चा।